नमस्कार मित्र, मागच्या तासात आपण इलेक्ट्रोडचे पावडर कोटिंग वरून प्रकार बघितले होते. पावडर कुठल्या कुठल्या पावडर इलेक्ट्रोडच्या कोटिंग मध्ये असतात त्यावरून त्याचे प्रकार बघितले होते. आता आपण इलेक्ट्रोडचे कोडिंग, आता इलेक्ट्रोडचं कोडिंग म्हटल्यानंतर इलेक्ट्रोड बद्दल जी काही माहिती आहे, इलेक्ट्रोडचा परफॉर्मन्स, इलेक्ट्रोडची ताकद, इलेक्ट्रोडचे करंट रेंज, ह्या सर्व गोष्टीचा बोध आपल्याला ज्या कोडिंग वरून होतो त्या कोडिंगला इलेक्ट्रोड कोडिंग म्हणतात. तर ह्या कोडिंग ज्या आहेत त्या 3 प्रकारच्या आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्या भारताने, इंडियन जे कोडिंग तयार केलेलं आहे त्याला IS कोडिंग म्हणतात. जे इंडियाने तयार केलं त्याला IS कोडिंग म्हणतात. आणि ISI ही जी संस्था आहे ती या प्रकारचे वेगवेगळ्या इलेक्ट्रोडसाठी, वेगवेगळ्या धातूच्या इलेक्ट्रोडसाठी, वेगवेगळ्या पावडरच्या इलेक्ट्रोडसाठी स्वतंत्र असे कोड तयार करते. ते कोड कशा पद्धतीने तयार करते, त्याचा अर्थबोध आपल्याला कसा घेता येईल, तर ते आपल्याला या लेसन मध्ये बघायचं आहे. तर सर्वप्रथम आपल्याला जे 3 प्रकारचे कोडिंग आहे त्याच्यामध्ये ISI म्हणजे इंडियन स्टँडर्ड्स कोडिंग, त्याच्यानंतर AWS अमेरिकन वेल्डिंग कोडिंग, अमेरिकन सोसायटीने जे काही कोडिंग केलेलं आहे त्याला AWS अमेरिकन वेल्डिंग सोसायटी या संस्थेने जे काही जागतिक कोडिंग तयार केलेलं आहे ते कोडिंग. आणि तिसरं कोडिंग आहे BS ब्रिटिश स्टँडर्ड्स म्हणजे ब्रिटिश या ब्रिटनमध्ये ब्रिटनच्या लोकांनी त्यांच्यासाठी जे कोडिंग तयार केलेलं त्याला ब्रिटिश वेल्डिंग कोडिंग असं म्हणतात. तर आज फक्त आपण इंडियन कोडिंग बघू. तर इंडियन कोडिंग आपल्या माइल्ड स्टील साठी जे काही कोडिंग आहे ते आपण बघणार आहोत. तर याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला एक उदाहरण द्यायचं झालं तर ते असं आहे ER 4211 अशा प्रकारचं कोडिंग जनरल पर्पज इलेक्ट्रोडच्या बॉक्स तुम्ही कधी वाचलं असेल. तर आता आपल्याला इथे बघायचं आहे की ER 4211 याचा अर्थ कसा लावायचा. तर आपण एक उदाहरण द्यायचं झालं तर एक चाळ आहे किंवा एखादा रो हाऊस आहे. त्या रो हाऊस मध्ये एका लाईनीमध्ये 4 ते 8 किंवा 10 अशा रोज आहे आणि प्रत्येक घरात वेगवेगळा माणूस हा भाड्याने राहतो किंवा तो बदलत असतो. तर त्याच्यामध्ये पहिल्या घरामध्ये जो भाडेकरू आहे तो बदलल्यानंतर दुसरा भाडेकरू येतो, तो दुसरा गेल्यानंतर तिसरा भाडेकरू येतो, चौथा येतो. असे एका वर्षात 5 ते 6 भाडेकरू जे बदलतात. तर या ठिकाणी तुमच्या एक लक्षात येईल की रूम जी आहे ती फिक्स आहे, फक्त भाडेकरू बदलतात. सेम वे आपल्याकडे या पद्धतीने आहे की इथे रूम फिक्स आहे म्हणजे त्यांचे जागा फिक्स आहे, फक्त त्यातले डिजिट बदलतात. आता आपण एक एक डिजिट बघू. आता याच्यामध्ये मेन कोडिंग आणि ऍडिशनल कोडिंग. तर पहिले आपण मेन कोडिंग बघू. तर मेन कोडिंग मध्ये पहिले जे 2 अक्षर आहेत ते आद्याक्षर आहे म्हणजे डिजिट अक्षर आहेत. तर E आणि R असे 2 अक्षर आपल्याला इथे दिसतात उदाहरणादाखल. आणि पुढचे अंक आहे म्हणजे पहिले 2 अक्षर, त्यानंतर 4 अंक आणि त्याच्यामध्ये ऍडिशनल जी कोडिंग आहे त्याच्यामध्ये परत अक्षर. अशा पद्धतीने हे जवळ 4 आणि 2 6 आणि 3 4 2 6 आणि 3 9. तर 9 अशा प्रकारचे इथे आपल्याला कोडिंग मध्ये 9 अक्षर आणि अंक दिसतील आणि त्या प्रत्येकाचा अर्थ आपल्याला त्यासाठी दिलेल्या पुस्तकात किंवा चार्ट मधून आपल्याला लक्षात येईल. आता सर्वप्रथम जो मेन कोडिंग आहे त्याच्यामध्ये 2 अक्षर आणि 4 अंक, 2 अक्षर आणि 4 अंक येतात.
तर सर्वप्रथम याच्यामध्ये पहिलं जे अक्षर आहे ते ई. ई आद्याक्षर आहे इथे. तर ई अक्षराचा अर्थ काय? तर ई अक्षर म्हणजे कव्हर्ड इलेक्ट्रोड. कव्हर्ड इलेक्ट्रोड मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंग साठी वापरण्यात येणारा आणि एक्सट्रुजन पद्धतीने, आपण ज्या दोन पद्धती शिकलो, डिपिंग आणि एक्सट्रुजन, त्यातल्या एक्सट्रुजन पद्धतीने तयार केलेला असा इलेक्ट्रोड हा बोध आपल्याला पहिल्या आद्याक्षराने होतो. आता त्यानंतर दुसरं अक्षर आहे. तर दुसरं जे अक्षर आहे तर ते आहे टाइप्स ऑफ कव्हरिंग. म्हणजे कुठल्या प्रकारचं कव्हर आहे. फ्लक्स जो आहे, फ्लक्स कव्हरिंग म्हणजे तुम्ही जो इलेक्ट्रोडचं कोडिंग चेक कराल तर त्याच्यामध्ये तुम्हाला दुसरं जे अक्षर आहे त्याचा अर्थबोध असा होईल की टाइप्स ऑफ कव्हरिंग म्हणजे कुठल्या प्रकारचा इलेक्ट्रोड आहे तो. म्हणजे तुम्ही जर एखाद्या घरावर नेम प्लेट बघितली तर तिथे त्याच्या मालकाचं नाव असतं आणि बाकीचे त्याचे जे घरातले मेंबर्स असतात, कुटुंबाचे सभासद असतात ते असतात. म्हणजे मेन जे कोडिंग आहे तो मालक. म्हणजे थोडक्यात टाइप्स ऑफ कव्हरिंग म्हणजे यामध्ये कुठल्या प्रकारचं कव्हरिंग तुम्ही इलेक्ट्रोडला वापरलेलं आहे, कुठल्या प्रकारच्या कव्हरिंगच्या पावडर्स त्याच्यामध्ये वापरले, कुठल्या पावडर्स वापरले. तर याच्यामध्ये आपल्याला साधारणतः 6 प्रकारचं अक्षर इथे बदलतील. म्हणजे 2 नंबरचं जे रो हाऊस आहे किंवा 1 नंबरचं म्हणू आपण, पहिले मालकांचं आणि मालकांच्या नातेवाईकांचं, दुसरं, तिसरं जे रो हाऊस आहे जे फी भाड्याने द्यायचं आहे. तर याच्यामध्ये पहिलं जे अक्षर आहे ते ए असू शकतं किंवा बी असू शकतं किंवा सी असू शकतं किंवा आर असू शकतं, डबल आर असू शकतं किंवा एस असू शकतं. म्हणजे टाइप्स ऑफ कव्हरिंग कुठल्या प्रकारचं कव्हर आहे त्या कव्हरचा अर्थ ए जर असेल तर ऍसिडिक टाइप पावडरचं कोटिंग आहे, बी असेल तर बेसिक टाइप पावडरचं कव्हरिंग आहे त्या इलेक्ट्रोडला, ज्याचं कोडिंग आपण समजून घेतो. त्यानंतर या घरामध्ये इथे जर सी असेल तर याचा अर्थ सेल्युलोज टाइप आहे, जर आर असेल तर रुटाइल टाइप पावडर याच्यामध्ये वापरलेली, जर डबल आर असेल तर हेवी कोटेड रुटाइल टाइप इलेक्ट्रोड असा अर्थ होईल, आणि एस असेल तर एनी अदर म्हणजे या व्यतिरिक्त जे काय आहे. तर पहिल्याच्या टाइप ऑफ कव्हरिंग मध्ये अशा पद्धतीने आपल्याला 1, 2, 3, 4, 5, 6 प्रकारच्या पावडर्स इथे डिस्प्ले होतात. म्हणजे एका वेळेस एकच पावडर डिस्प्ले होईल. ए असेल, ऍसिडिक असेल तर एस दिसेल, बी बेसिक असेल तर बीस दिसेल, रुटाइल टाइप असेल तर आर दिसेल. आता आपण जनरल पर्पजचा जो इलेक्ट्रोड वापरतो उदाहरणादाखल तर तिथे आर दिसतो, ई आर. आर याचा अर्थ रुटाइल. तर याच्यामध्ये जर बी असतं तर बेसिक टाइप. या पद्धतीने पहिल्या जो अध्यक्षर आहे, पहिलं जो घर आहे त्या घरामध्ये अशा प्रकारे टाइप्स ऑफ कव्हरिंगचा अर्थबोध आपल्याला होतो. त्यानंतर दुसरं जे घर आहे तर दुसरं घर जे आहे त्याच्यामध्ये स्ट्रेंथ कॅरेक्टरिस्टिक. स्ट्रेंथ म्हणजे ताकद, त्या इलेक्ट्रोडची ताकद किती. आता ह्या लॅबमध्ये टेस्टेड इलेक्ट्रोड असतं, जी बॅच इलेक्ट्रोड्स तयार होते ती प्रत्येक बॅच किंवा काही बॅचचा समूह जे सॅम्पल काढून त्यामधनं लॅबमध्ये टेन्साईल स्ट्रेंथ त्याची चेक केली जाते. त्यासाठी विशिष्ट प्रकारच्या असेंब्लीज तयार करून त्या डंबेल्स त्या टेन्साईल टेस्टिंग मशीनवर कट करून आपल्याला या प्रकारचं इथे त्याची स्ट्रेंथ कळते, किती ताकद आहे ते कळते. एखादा पैलवान समोरच्याला किती याने मारतो 2 पैलवानांमध्ये, त्याच्यावरून आपल्याला कोणता पैलवान ताकदवर आहे हे कळतं. त्या पद्धतीने इथे आपल्याला 4 आणि 5 दोनच इथे डिजिट येऊ शकतात, 4 आणि 5. तर याच्यामध्ये आपल्याला त्याच 4 असेल तर 450 याची काय स्ट्रेंथ आहे, 450 याची स्ट्रेंथ असेल.
450 ते 550च्या दरम्यान याची टेन्साईल स्ट्रेंथ असेल आणि न्यूटन्स मध्ये, आणि 330 याचं यील्ड पॉइंट म्हणजे यील्ड स्ट्रेंथ त्याची, म्हणजे तुटण्यापूर्वीचा बिंदू त्याला यील्ड पॉइंट म्हणतात. 330 एवढं त्याची स्ट्रेंथ यील्ड लोड असेल. त्याच पद्धतीने इथे 5 जर असेल तर त्याच्यासाठी आपल्याला 510 ते 610 एवढा याचा न्यूटन्स, एवढा याचं काय असेल स्ट्रेंथ असेल, ताकद असेल. जर 5 अंक असेल तर त्या इलेक्ट्रोडची ताकद किती असेल 510 ते 610च्या दरम्यान, आणि त्याचा यील्ड लोड 360 एवढा असेल. तर अशा पद्धतीने आपल्याला पहिल्या घरामध्ये म्हणजे अंक सुरुवात होईल इथे, तर अंक 4 किंवा 5 या पद्धतीने इथे 2 अंक येऊ शकतील. त्यानंतर पुढचं जे घर आहे त्याच्यामध्ये दुसऱ्या नंबरचं घर, त्याच्यामध्ये आपल्याला इथे 1 2 3 4, तर दुसऱ्या घरामध्ये आपल्याला इलॉंगेशन पर्सेंटेज आणि इम्पॅक्ट व्हॅल्यू, म्हणजे जेव्हा जॉब तयार झाल्यानंतर त्याच्यावर जी काही आघात होईल किंवा ताणला जाईल, तर त्या ताणभार शक्ती किंवा त्याच्यावर अचानक आघात झाल्यानंतर जे काही त्याची व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू आपल्याला 0 ते 4च्या दरम्यान असेल. म्हणजे तिथे 0 येऊ शकतो, 1 येऊ शकतो, 2 येऊ शकतात, 3 येऊ शकतात आणि 4. तर अशा पद्धतीने 0 ते 4 हा फक्त कशासाठी येईल 4 अंक असेल तर, आणि जर 5 अंक असेल तर 0 ते 6 एवढे डिजिट इथे येईल. म्हणजे 0 येईल, 1 येईल, 2 येईल, 3 येईल, 4 येईल, 5 येईल आणि 6 येईल. जर इथं 5 अंक असेल, सुरुवातीला 5 असेल तर इथे 6 अंक येतील, 6 पैकी 1 येईल. म्हणजे 0 1 2 3 4 5 6 पैकी 1, आणि इथे जर 4 असेल तर किती 4 अंक येतील, 0 1 2 3 4. म्हणजे 0 हा आपण धरत नाही कारण त्याच्यात काही म्हणजे नॉट ऍप्लिकेबल आहे तो, तिथे त्याची काही गरज नाही, पण 0 त्यांनी ठेवला. तर अशा पद्धतीने आपल्याला इथे इलॉंगेशन पर्सेंटेज आपल्याला टेबल दिसत असेल त्या टेबल बघा, त्या पद्धतीने आपल्या या टेबल मध्ये त्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने इलॉंगेशन आणि इम्पॅक्ट व्हॅल्यू 2 नंबरच्या घरात आपल्याला दिसेल हे ISI कोडिंग मध्ये. त्याच्यानंतर आपल्याला तिसरं घर जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहे वेल्डिंग पोझिशन. आता वेल्डिंग पोझिशन हा इलेक्ट्रोड जे कोड केलेला इलेक्ट्रोड आहे, तो इलेक्ट्रोड कोणत्या पोझिशनला वापरायचा, तर त्यासाठी सुद्धा इथे 1 ते 6 अशा पद्धतीने 1 2 3 4 5 6 असे अंक येतील. एक तर 1 येईल किंवा 2 येईल किंवा 3 येईल किंवा 4 येईल किंवा 5 येईल किंवा 6 येईल. तर 1 ते 6 अशा पद्धतीने इथे अंक येईल. जर 1 अंक असेल तर त्याचा अर्थ ऑल पोझिशन, सर्व प्रकारच्या वेल्ड पोझिशन साठी हा इलेक्ट्रोड उपयोगात येईल. 2 असेल तर ऑल पोझिशन एक्सेप्ट व्हर्टिकल पोझिशन, व्हर्टिकल सोडून सर्व पोझिशन. 3 असेल तर हॉरिझॉन्टल व्हर्टिकल अशा पद्धतीने. 4 असेल तर बट फिलेट वेल्ड यासाठी. अशाच पद्धतीने 5 आणि 6 टेबल प्रमाणे आपल्याला इथे अंक येतील. म्हणजे 1 ते 6 अंकच इथे येतील. 7वा अंक इथे आला तर कोडिंग चुकीचं आहे, कारण ISI ने फक्त 6 अंक इथे अप्लाय केलेले आहे. म्हणजे 1 2 3 4 5 6 पर्यंतच इथं कुठलाही एक तर 1 येईल किंवा 2 येईल किंवा 3. म्हणजे मी जे उदाहरण सांगितलं भाडेकरू, म्हणजे 3 नंबरच्या रूम मध्ये जर एखादा विद्यार्थी असेल, तो गेल्यावर दुसरा विद्यार्थी येईल, तिसरा विद्यार्थी येईल, चौथा विद्यार्थी येईल. अशा पद्धतीने याच्यामध्ये बदल होईल, पण रूम ही फिक्स राहील, 3 नंबरचीच रूम राहील. तसा 3 नंबरच्याच याच्यामध्ये हे वेल्डिंग पोझिशनचा बोध आपल्याला होईल. त्यानंतर चौथं घर आहे करंट
वेल्डिंग करंट आणि व्होल्टेज. म्हणजे आपल्याला चार्ट मध्ये दाखवल्याप्रमाणे याच्यामध्ये किती करंट वापरायचा किंवा किती व्होल्टेज वापरायचं, कोणती पोलॅरिटी वापरायची याचा अर्थबोध होईल. तर इथे आपल्याला 1 ते 9 झिरो सुद्धा आहे याच्यात. 0 ते 9 एवढे अंक याच्यामध्ये येऊ शकतात. 0 येऊ शकतो, पण 0 इफ म्हणजे असेल तर, अशा प्रकारचं वेल्डिंग असेल तरच. नंतर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 असे 9 अंक या घरातील घर बदलणार नाही, यातले भाडेकरू बदलतील. म्हणजे यातले जे काही अंक आहे ते बदलतील. अंक हे भाडेकरू आपण थोड्या वेळ समजू. म्हणजे 1 वाला येऊ शकतो, 2 वाला येऊ शकतो, 3 वाला येऊ शकतो. घर हे फिक्स आहे, त्याचं जागा फिक्स आहे, त्या जागेचं नाव आहे करंट आणि व्होल्टेज कंडिशन. तर इथे बघा 1 अंक असेल तर प्लस मायनस कुठली पोलॅरिटी म्हणजेच एसी कुठली पोलॅरिटी प्लस किंवा मायनस 50 याचं व्होल्टेज असेल. ओपन व्होल्टेज, ओपन सर्किट व्होल्टेज 50. त्याच्यानंतर 2 असेल तर -50 मायनस ओपन व्होल्टेज 50 असेल. 3 अंक असेल तर प्लस पॉझिटिव्ह पोलॅरिटी 50 व्होल्टेज ला हा इलेक्ट्रोड वापरायचा ह्या कोडिंगचा. जर 4 असेल तर प्लस मायनस 4 असेल, चौथं 4 अंक असेल तर प्लस मायनस, प्लसला पण चालेल मायनसला पण चालेल, पण ओपन सर्किट 70 असेल. -70 5 असेल तर -70 ओपन सर्किट व्होल्टेज असा अर्थ होईल. 6 अंक असेल तर पॉझिटिव्ह पोलॅरिटी म्हणजे प्लस 70 व्होल्टेज, म्हणजे प्लस पोलॅरिटी आणि 70 व्होल्टेज. 7 असेल तर मायनस प्लस मायनस 90 ओपन सर्किट व्होल्टेज. 8 असेल तर 90 ओपन सर्किट व्होल्टेज मायनस पोलॅरिटी म्हणजे स्ट्रेट पोलॅरिटी. आणि 9 असेल तर प्लस म्हणजे रिव्हर्स पोलॅरिटी, स्ट्रेट पोलॅरिटी 90 ओपन सर्किट म्हणजे पॉझिटिव्ह पोलॅरिटीला 90 डिग्री, इथे 90 व्होल्टेज ओपन सर्किट. अशा पद्धतीने इथे 9चा आकडा आहे. तर इथपर्यंत आपल्याला जे आहे ते काय आहे, मेन कोडिंग आहे. याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा जर तुम्हाला फॅसिलिटी किंवा एक्स्ट्रा प्रॉपर्टीज या इलेक्ट्रोड मध्ये पाहिजे असतील तर कंपनी तुम्हाला याच्या पुढचं कोडिंग करून देते. तर ते कोडिंग अक्षरात आहे, अंकामध्ये ते अंक याच्यात नाही तर अक्षरात आहे, अंकात नाही. तर इथे जेव्हा ऍडिशनल कोडिंग म्हणता येईल, पुढचे जे 3 आहे ते ऍडिशनल कोडिंग आहे. जेव्हा इथे H असेल तर हायड्रोजन कंट्रोल इलेक्ट्रोड, म्हणजे याच्यामध्ये हायड्रोजनचं प्रमाण म्हणजे पाण्याचं प्रमाण कमी आहे. तर याच्यामध्ये H1, H2, H3 असं 3 प्रकारचे H येऊ शकतात. तर याच्यामध्ये H1, H2, H3 अशा पद्धतीने इथे 3 येऊ शकतात. याच्यामध्ये पाण्याच्या प्रमाणावरून H1 ठरलंय. H1 म्हणजे 10 ते 20 ml पाणी त्यात सापडेल. H2 म्हणजे अशा पद्धतीने त्याच्यात पाण्याचं प्रमाण किती, H1 ला किती, H2 ला किती, H3 ला, हे चार्ट मध्ये दर्शवल्याप्रमाणे आपल्याला इथे दिसेल. त्यानंतर जे याचा अर्थ मेटल रिकव्हरी, म्हणजे मेटल तुमचं किती रिकव्हरी देतं. वेल्डिंग केल्यानंतर 110 किंवा 120 किंवा 140 किती पर्सेंटेज मेटल रिकव्हरी येते, तर ते ह्या जे आद्य अक्षराने दर्शवलं जातं. मग ही मेटल रिकव्हरी पर्सेंटेज मध्ये 10%, 20%, 30% मध्ये दाखवतो. त्यानंतर जर एक्स अक्षर इथे असेल तर त्याचा अर्थ होतो रेडिओग्राफिक क्वालिटीचा हा इलेक्ट्रोड आहे. म्हणजे या इलेक्ट्रोडने वेल्डिंग केल्यानंतर, एक्सरे वेल्डरकडून वेल्डिंग केल्यानंतर, IBR वेल्डरने वेल्डिंग केल्यानंतर याच्यामध्ये कुठलाही डिफेक्ट, स्लॅग इन्क्लुजन किंवा इनसाइड होल्स किंवा इनसाइड क्रॅक्स अशा प्रकारचे कुठलेही दोष एक्सरे काढल्यानंतर त्याच्यात दिसणार नाहीत,
अशा प्रकारचा एक्सरे क्वालिटीचा हा इलेक्ट्रोड आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे 3 जे आहे ते 3 अक्षर आपल्याला अर्थबोध देतात. तर अशा पद्धतीने मेन कोडिंग, ऍडिशनल कोडिंग अशा पद्धतीने ISIचं हे कोडिंग केलेलं असतं. त्याच्यावरून आपल्याला इलेक्ट्रोड कुठल्या जॉबला कुठला इलेक्ट्रोड आपल्याला मॅच होईल किंवा कुठल्या जॉबला कुठला इलेक्ट्रोड निवड करायचा हे आपल्याला ह्या कोडिंग वरून ठरवता येतं. शिवाय आपल्याला जे काही पैसे द्यायचे इलेक्ट्रोडला तर ते क्वालिटीनुसार त्याची पैशाची डिमांड आपल्याला कंपनी करू शकेल. म्हणजे तुम्हाला त्याचा एक क्रायटेरिया मिळेल की ह्या इलेक्ट्रोडमध्ये एवढा वेगवेगळ्या व्हरायटी आहेत, एवढ्या प्रॉपर्टीज आहेत, त्या प्रॉपर्टीचे तुम्हाला एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतील जेव्हा तुम्ही अशा पद्धतीचे ऍडिशनल कोडिंग ऍडिशनल कोडिंग असलेले इलेक्ट्रोड घ्याल. तर अशा पद्धतीने ISIने ठरवून दिलेल्या मानांकानुसार हे कोडिंग इंडियन स्टँडर्ड्स 814 या MS इलेक्ट्रोड साठी 814 1991 च्या पुस्तकानुसार हे कोडिंग तुम्हाला हे जे कोडिंग MS साठी पाहिजे असेल तर त्यासाठी 814 हा ISIचा कोड आहे आणि तो 1991 ला हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर त्या पुस्तकाप्रमाणे या अशा प्रकारचं ER4211 एक एक्झाम्पल जनरल पर्पज इलेक्ट्रोड आपण अशा पद्धतीचं घेऊ शकतो. स्पेशल पाहिजे तर त्याला ऍडिशनल कोडिंग असलेलं इलेक्ट्रोड आपण घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने माइल्ड स्टील वेल्डिंग इलेक्ट्रोड साठी अशा पद्धतीचं कोडिंग आपण वापरतो. धन्यवाद.